आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावर पेटनाका ते वाटारपर्यंत 3 मोठ्या भराव पुलांची कामे गेल्या काही दिवसांपासून रखडली आहेत। एकूणच या कामाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याने गेल्या 2 वर्षांपासून पेटनाका ते सातारा दरम्यान अनेक कामे संत गतीने सुरू आहेत। महामार्गावरील नेरले नजीक मोठ्या भराव पुलाचे काम सातारा बाजूचे बऱ्यापैकी झाले असले तरी कोल्हापूर बाजूचे भरावाचे काम रखडले आहे। या ठिकाणी सेवा रस्तेही खराब झाल्याने वाहतूक विस्कळीत होते। या ठिकाणी एक मोठा भुयारी मार्ग तर 2 लहान भुयारी मार्ग आहेत। कासेगाव येथेही जुन्या भराव पुलासह सेवा रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही। आपण पाहू शकतो कासेगाव नजीक ओढ्यावरच्या या पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून ठप्प आहे। या ओढ्यावरील दोन्ही बाजूच्या पुलांचे काम सुरू होते, मात्र सद्यस्थितीला ही कामे रखडली आहेत। कासेगाव बसस्थानकाच्या दोन्ही बाजूचे सेवा रस्ते अद्याप केलेले नाहीत। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे अपूर्ण काम पाहू शकता। त्याचबरोबर सातारा सांगली हद्दीवर मालखेड येथे नव्याने भराव पुलाचे काम गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे, मात्र येथेही कासेगाव बाजूच्या भराव बऱ्यापैकी झाला असला तरी मालखेड बाजूचा भराव अद्याप टाकला गेला नसल्याने या ठिकाणी दोन्ही बाजूचे सेवा रस्ते अरुंद असल्याने वारंवार वाहतूक ठप्प होत असते। आपण पाहू शकता या ठिकाणी भुयारी मार्गाच्या मागे पुढे भरावाचे काम रखडले आहे। नेरले, कासेगाव, मालखेड नंतर वाठार येथेही नव्याने भराव पूल होत आहे। 2 लहान तर एक मोठा भुयारी मार्ग या ठिकाणी होणार आहे। वाठारच्या जुन्या पुलापासून पुढचे काम अद्याप झालेले नाही, त्यामुळे वाठार गावातून कराडकडे येणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या कसरतीने सेवा रस्त्यावरून हायवेवरून प्रवास करावा लागत आहे। त्यातच सेवा रस्तेही खराब झाले असून गावातून महामार्गावर येताना अनेक समस्या या ठिकाणी उद्भवत आहेत। वाठार हायस्कूलच्या बाजूचा भराव पूर्ण झाला असून वाठार गावाच्या बाजूच्या भरावाचे काम रखडले आहे। एकूणच पेटनाका ते कराड दरम्यान भराव पुलांसह सेवा रस्ते गटर कामे रखडले असल्याने वाहनधारक अक्षरशः वैतागले आहेत। मात्र अदानी कंपनी ठेकेदार यांचे काम 2 वर्षापासून संत गतीने सुरू आहे। याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देणे गरजेचे आहे।